फुडें पळय मातशें. आयज हांगासर आशिल्ल्या सगळ्या नव्या वर्साची नोंदणी परबी दिता. आयज हांगा सगळे जमलेले जायते इलेक्ट्रॉनिक्स मिडिया आनी प्रिंट मिडिया अशे नामांकीत अशे प्रतिनिधी त्यांचे सगळ्यांचे हांव स्वागत करता. त्याच बरोबर आमकां आयज ह्या कार्यावळीक खास निमंत्रीत अशे पेडणेचे BJP मंडळ प्रेसिडंट आनी चांदेर आसापूर त्याचे पंचायतीचे सरपंच तुळशीदास परब सर, तुळशीदास गांव सर आमच्या शब्दा खातीर आपलो वेळात वेळ काडून हांगा येयल्या. ते नाट्य संपदा ही आमची संस्था राजधानी पेडणे गोवा हेणी राजीव कला मंदिर फोंड्या हांगासर 5वी ऐतिहासीक नाट्य स्पर्धेत भाग घेतलो आनी थंय पयलें इनाम फावो जालें. त्याच्याच वांगडा आनीकूय इनामां फावो जाल्या. सो त्याचेच एक हें धरून आमी 29 जानेवारी 2025 ह्या दिसा रवींद्र भवन सांखळी हांगा सांजेच्या 7:30 वरांचेर प्रयोग करपाचो चिंतला. सो तेका लागून त्या प्रयोगा खातीर त्या टिकेटीचें उक्तावण करपा खातीर सरान आमी हांगासर आपयले. नाटकाचें नांव आनी छावा हें नाटक जें त्या सर्तींत पयलें आयलें आनी तेचे नंतर ताका आनीक 9 इनामां फावो जालीं. सो आनी नाट्य संपदा गोवा ह्या संस्थे बद्दल थोडेशे आमचे मेंबर संस्थेचे. गोवा ही संस्था आम्ही 2016 पासून कार्यरत असली, पण प्रत्यक्ष 2019 आम्ही तिची रजिस्टर केली. आम्ही सुरुवात करत असताना संगीत कट्यार काळजात घुसली ह्या नाटकापासून सुरुवात केली. नंतर संगीत एकच पेला, संगीत संशय कल्लो, संगीत मानापमान, संगीत हे बंद रेषेवाचे आणि बगड स्पर्धेत अपराध मीच केला, वाहतोही दुर्वांचे अशी अनेक नाटकां आम्ही सादर केली आणि प्रत्येक कडे आमकां यश मेळ्ळें. आणि आयज आमी सगळ्या नाटकांचे मिळून एकूण आमच्याकडे 11 प्रोडक्शन्स आसा. त्या सगळ्या नाटकांचे मिळून एकूण 223 प्रयोग आमी केल्लेले आसा गोंयांत, महाराष्ट्रांत आनी कर्नाटकांत मिळून. आनी गेल्या 2022 सालांत आमची संगीत नाट्य स्पर्धेत महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आमी संगीत एकच पेला रत्नागिरी व्हेल्ले. थंय आमचे गायक नट गोविंद मराठे आमचे मार्गदर्शक संस्थेचे हांकां रौप्य पदक आनी उर्वी फडके हांकांय रौप्य पदक फावो जाल्लें. तशेंच आनीकूय हेर इनामां आमकां प्रशस्तीपत्र बी ही मेळ्ळी. सो छावा नाटक हें आयज आमचे त्या निमतान आमी आयज हांगा मेळ्ळ्या. आमी 29 तारखेक 29 जानेवारी 2025 ह्या दिसा आमी थंय रवींद्र भवन सांखळे हांगा आयोजीत केल्लो आहा शो, त्याच्या खातीर जमले हांगासर. पूण सांगपाचें म्हणजे छावा हें स्क्रिप्ट आमच्या डायरेक्टरान सिलेक्ट केली. एक कोण करिना हें सहजासहज नाटक, पूण म्हणाले कोण करिना तें आमी करया अशें म्हणून ताणें ही स्क्रिप्ट हाडली आनी आमी ती कित्याक कठीण आसा नाटक खूब नेपथ्य वायज आनी कटछाट करपाक, कित्याक स्पर्धेचो कालावधी म्हणजे तो ठरावीक आसता. त्या ठरावीक कालावधीन सोंपोवपाक लागून खूब काटछाट करचें पडटा. ती खूब जाणांनी आमकां अशें अप्रोच जाल्ले आनी म्हटलेलें की कट करा, खूब कठीण आहा स्क्रिप्ट. तरी पूण आमच्या डायरेक्टरान ताचेर बरो विचार करून एक स्क्रिप्ट फुडें येयली आनी आमकां ताचेर बक्षीस मेळ्ळें. तशेंच ह्या नाटकाची सुरवात आज पर्यंत ऐतिहासीक नाटकांक कोणेच अशी सुरवात करूंक ना. अशी सुरवात वेगळीच आहा ह्या नाटकाक, तसोच शेवटूय वेगळोच आसा. सो मुद्दाम हांव रिक्वेस्ट करता तुमच्या माध्यमांतल्यान की प्रेक्षकांनी नाटक पळोवपाक येवचें. ह्या नाटकाचे तिकीट्स जे आसा ते सगळ्या सदस्यांनी आमच्या संस्थेच्या सगळ्या सदस्यांनी आपल्यान 50-50 सेल करपाची जबाबदारी घेतलेली आसा. तेतून तुमकां जर कोणाक जाय आसत जाल्यार म्हाका फोन केल्यार जाता किंवा बाळा केरकर हेका फोन केल्यार जाता. म्हाजो नंबर आसा 7972535191 आनी रवींद्र भवन सांखळे हांगासरूय उपलब्ध आसतले तिकेटी. म्हणजे चडशा लोकांची अशी अपेक्षा आहा की आमकां नाटक जाल्या नंतर म्हणजे रिजल्ट जावच्या पयलीं जर फोन आयले
ताज्या वयल्यान आमकां लक्षात आयलें की लोकांक तशीच अपेक्षा आमी प्रत्येक कडेन तशेंच शो करपाचे. शक्य जंय शक्य आसा थंय आमी करतलेच, तेच्या बद्दल डावट ना. पूण हे करतना आमी 2-4 सीन भितर वाडयल्या, स्पर्धे खातीर खास वाडयल्ले. ते आमी सांखळे रवींद्र भवनान आमी हे ते प्रेजेंट करतलेच. पूण इतर जाग्यार ते आमकां करपाक मेळटलेच अशें आमी आत्तां तरी सांगूं शकना, कित्याक ताका मॅनपावर लागता आनी दुसरें जागाय लागता. म्हणजे स्टेजूय बरी वायड जाय पडटा. सो आमकां सगळी कडेन ही करपाक शक्य ना असो प्रयोग. सो आमी आतां तो रवींद्र भवनात त्या पद्दतीन करता. आनी खंय फुडें चान्स मेळ्ळो फुडाराक जाल्यार आमी तशें करूं शकता. पूण तेजेर विचार करचो पडटलो. सो मुद्दाम ताका लागून हो शो मुद्दाम पळोवपाक लोकांनी, रसिक प्रेक्षकांनी येवचें अशें तुमच्या माध्यमांतल्यान आव्हान. पेडण्याच्या जनतेच्या वतीन ह्या संस्थेचे खूप कौतुक करता आणि अभिनंदनही करता. कित्याक तर पेडण्यासारख्या ग्रामीण भागात सुद्धा म्हणजे ह्या अशा तोडीचो नाटकाचो प्रयोग करप आणि त्या कठीण प्रयोगान सुद्धा आपली कला सादर गोंयभरांत पहिलो प्रायज हाडप ही खरीच व्हडली गोष्ट आसा आणि म्हाका दिसता आमकां हाचो खूब अभिमानूय आसा. म्हणून हांव सगळ्या पेडणेकारांच्या वतीन ह्या संस्थेच्या सगळ्या कलाकारांचे, सर्व तरे लोकांचे हांव खूब खूब कौतुक करता आनी तेंचें अभिनंदन करता. आनी आमी पळयलां आसतलें की आयज लोक नाटक करताच, पूण ते करता आसतना सुद्धा परत ते नाटक लोकां मदीं व्हरप आनी ताका टिकेट लावप हो सुद्दां एक वेगळो प्रयोग ते करता. म्हाकाय खरोच अभिमान दिसलो जेन्ना ताणें सांगलें की बाबा तुजी हांगा मातशी सपोर्ट जाय आनी आमचो असो विचार आसा. म्हाका खूब प्रावड फिलींग जालें की आमच्या ह्या भागांतले कलाकार सुद्धा ह्या तरेचे कार्यक्रम करूं शकता आनी टिकेट लावन ते नाटक करता हाचो खरेंच म्हाका खूब प्रावड फील जालें. म्हणून हांवें म्हटलें येस, हें खरेंच बरी गोश्ट आसा आनी आमच्या फुडल्या पिळगेकूय हातूंत प्रेरणा मेळटली आनी नाट्य संस्कृती आमची जी आसा ती टिकोवपाकूय आमकां खूब सहकार्य जातलें. म्हाका खरेंच बरें दिसता की ह्या संस्थेचें आमी सांगलें की तेंच्यांनी ह्या संस्था भितर नाटकां जी केली त्या नाटकां तेंच्यांनी अडीचशे वक्ते प्रयोग केले. म्हणजे कितके समर्पीत भावनान ते काम करता हें दिसता. आनी म्हाका दिसता खऱ्या तरेन जेन्ना आमी म्हणटा, आमचो लोक सदांच म्हणटा की पेडणे आनी पेडणेकार जे आसा पळय ही कलाकारांची खाण आसा अशें म्हणटा तेन्ना आमी खूब फावटी आयकलां. पूण म्हाका दिसता संस्था जेन्ना काम करता पळय, खऱ्या तरेन काम करता ही संस्था कला टिकोवपाक, कला फुडें व्हरपाक आनी ही कला संस्कृती जी आसा फुडल्या पिळगे मेरेन जगोवपाचो एक बरो तेजो प्रयत्न करता. म्हणून म्हाका अशें दिसता की ह्या संस्थेक पाठबळ दिवंक जाय, जेणे करून हें जें काम जें आसा हें समाज सेवेचें आसा, देश सेवेचें आसा. आनी आमी जेन्ना म्हणटा की आमची संस्कृती, आमची जी परंपरा टिकयतलो जाल्यार म्हाका दिसता अशा तरेच्या संस्थेचे कार्यक्रम जावप हें अत्यंत गरजेचें आसा. म्हणून ह्या सगळ्या कलाकारांचें हांव खूब खूब कौतुक करता, अभिनंदन करता. आनी एक पेडणेकार म्हणून जें कितें तांकां सहकार्य आमी दिवंक शकतले तो दिवचो आमचो पूर्ण प्रयत्न आसतलो. आनी परत एकदां ह्या सगळ्या संस्थेच्या कलाकारांचे, त्यांच्या सगळ्या मेंबरांचे, त्यांच्या अध्यक्षांचे मनापासून खूप कौतुक करता, अभिनंदन करता आनी तांकां शुभेच्छा व्यक्त करता आसतना तांचो नाट्यप्रयोग जो आसा तो खरो यशस्वी जातलो आनी तांकां जें कितें सहकार्य आमच्या कडून जाय पडटलें तो दिवपाचो आमचो पूर्ण प्रयत्न आसतलो. तिकीट विमोचन सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्यासाठी खास आमच्या आग्रहास्तव आम्हाला इथं उपस्थित असलेले तुळशीदास गावस जे पेडणे भाजपा तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि तसेच सरपंच सांदेर सापूर ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, ते इथं आम्हाला इथं वेळ काढून आज आमच्या आग्रहास्तव इथं आले. त्याबद्दल मी आमच्या सर्व संस्थेच्या वतीनं त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. तसेच संस्थेचे अध्यक्ष अभिषेक मळगावकर, आमचे गुरु आणि या संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री गोविंदजी मराठे, संस्थेचे सदस्य सर्वेश परब, तसेच ज्येष्ठ सदस्य रवळनाथ तुळसकर आणि आजची ही जी 29 जानेवारी 2025 रोजी जो आमचा छावा हा नाट्यप्रयोग रवींद्र भवन साखळे येथे संपन्न होणार आहे आणि त्या संपन्न होणाऱ्या सोहळ्यासाठी खास ही पत्रकार परिषद आणि हे जे तिकीट प्रकाशन विमोचन केलं आणि ते यशस्वी करण्यासाठी आज इथे जे उपस्थित असलेले आमचे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश तळवणेकर, त्याच्यानंतर श्री महादेव गवंडी, इथं मकबूल सर आणि आमचे उमेश गाड, तसेच आमच्या संस्थेचे सदस्य इथं आहेत, भक्तेश नाईक आहेत. या सर्वांचं मी आजच्या या शुभदिनी
इथं ऋण व्यक्त करतो आणि उपस्थित पेडणे तसेच संपूर्ण गोव्यातील जे रसिक श्रोते आहेत त्यांना विनंती आहे की हा जो प्रयोग आहे तो प्रयोग आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह पाहावा, जेणेकरून हिंदू धर्म आणि जी शिवरायाची किंवा संभाजी महाराजांचा तो इतिहास आहे तो सर्वसामान्य लहान थोर माणसापर्यंत पोचावा. ही नाट्यसंपदा गोवा या संस्थेचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तो प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. यश देणं आपल्या हाती आहे. आज या सर्व आमच्या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी इथं सर्वांचं मनस्वी ऋण व्यक्त करतो. आणि आजचा हा जो PWचा गेस्ट हाऊस आहे तो गेस्ट हाऊस आम्हाला सुद्धा इथं तुळशीदास सरांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आणि इथं त्यांचे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांचं सुद्धा इथं मनस्वी ऋण व्यक्त करून आजची ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो.